झी 24 तास एक पाऊल पुढे। औरंगाबाद महापालिकेच्या आर्थिक व्यवहारावर महालेखापालांनी ठपका ठेवलाय। मनपाला कुठलीही आर्थिक शिस्त नाही, त्याचबरोबर हिशोबात उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ नसल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। कॅगलाही याबाबत तक्रार करण्यात येणार आहे। त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या महापालिकेवर आता बरखास्तीची टांगती तलवार ओढवली आहे। औरंगाबाद महापालिकेवर बरखास्तीची टांगती तलवार। महालेखापालांचा मनपाच्या हिशेबावर ठपका। मनपाच्या आर्थिक व्यवहारांची कॅगकडे करणार तक्रार। औरंगाबाद महापालिका आणि तिजोरीत खडखडाट हे आता एक समीकरणच झालंय। पैशाअभावी महापालिकेनं अनेक विकास कामांना कात्री लावली आहे। त्यातच ऑक्टोबर 2012 ते मार्च 2013च्या ऑडिटमध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळल्या आहेत। त्यामुळे महापालिकेचे आर्थिक गैरव्यवहार उघड झाले। महालेखापालांना महापालिकेच्या व्यवहारात काय त्रुटी आढळल्यात ते पाहूयात। महाराष्ट्र शासनाकडे रोजगार हमी अधिभाराचे 77 लाख रुपये भरले नसून ते पैसे महापालिकेनं स्वतःच्या खर्चासाठी वापरले। 13व्या वित्त आयोगातले 7.5 कोटी रुपये 2011 मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी शासनाच्या परवानगीशिवाय वापरण्यात आले। वित्त आयोगाचा पैसा अन्य कामासाठी वापरणं ही गंभीर चूक असल्याचा ठपका तसंच 30 सप्टेंबर 2010 ते 18 जानेवारी 2011 दरम्यान महापालिकेचे खाते मायनसमध्ये गेलं असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। आतापर्यंत जवळपास 600 चेक्स बाउन्स झाले असून खात्यात पुरेसे पैसे नसताना चेक दिले ही गंभीर बाब असल्याचाही ठपका ठेवण्यात आलाय। महापौर मात्र हे सगळं प्रकरण गंभीर नसल्याचं सांगतायत। बरखास्त होण्यासारखा असा काही विषय नाही। आता काही त्याला कोणी राजकारणाचं वळण देऊन जर तुम्ही काही गोष्टी घडवत असाल तर हे बरोबर नाहीये। शिवसेनेचे आमदार महापौरांच्या मदतीला धावले आहेत। चुका झाल्याचं ते मान्य करतायत। मात्र महापालिका कामकाज सुधारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तसंच त्यांनी महापालिकेवर कारवाईची शक्यता फेटाळली आहे। महानगरपालिकेच्या काही लोकांच्या अधिकाऱ्यांचं आपसात असलेलं राजकारण हे त्याला कारणीभूत आहे। म्हणून महानगरपालिका बरखास्त वगैरे हा काही विषय नाही। तर विरोधी पक्षांनी शिवसेना भाजपच्या काळात महापालिका कंगाल झाल्याचा आरोप केलाय। यहाँ पे जो लफड़े चल रहे हैं तो उससे बेहतर अगर महानगरपालिका बर्खास्त होती है तो शासन का हम अभिनंदन करें। आता या प्रकरणाची कॅगकडे तक्रार होणार आहे। त्यामुळे महापालिकेवर मोठं संकट कोसळू शकतं। महापालिकेवर नेमके काय परिणाम होऊ शकतात ते आपण पाहूया। अनियमिततांमुळे महापालिकेच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे। केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीवर गंभीर परिणाम होऊ शकतो। तसंच महापालिकाच बरखास्तीची मागणी होण्याची शक्यता आहे। या सगळ्या प्रकारामुळे विकास कामांना खीळ बसणार हे तर स्पष्ट आहे। त्यामुळे राजकारणी आणि अधिकाऱ्यांच्या या चुकीची शिक्षा नागरिकांनाच भोगावी लागणार हे निश्चित। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। तर औरंगाबाद महापालिकेवर बरखास्तीची टांगती तलवार असतानाही आज महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा नगरसेवकांचा तमाशा पाहायला मिळाला। एकीकडे कॅगनं महापालिकेच्या आर्थिक व्यवहारावर ताशेरे ओढले तर दुसरीकडे महापालिकेनं दिलेले 600 चेक वटलेच नाहीत। अशा गंभीर विषयावर चर्चा होणं गरजेचं असताना महापालिकेत समांतर जलवाहिनीच्या मुद्द्यावर आणि आणखी काही प्रस्तावांवर फक्त गोंधळच रंगला। एका सर्वसाधारण सभेला जेवणावळी धरून 1.5 ते 2 लाख रुपये खर्च होतो। मात्र जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आलेल्या नगरसेवकांना याचं कसलंच सोय सुतत नाही। दरम्यान विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गोंधळासाठी सत्ताधारी पक्षाला जबाबदार धरले तर महापौरांनी विरोधकांना काम नको गोंधळच हवा असा आरोप केलाय। खासदार चंद्रकांत खैरे आणि इथले असणारे पदाधिकारी यांनी या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा सतत प्रयत्न हे करीत आहेत। आमची मागणी अशी होती की समांतर जलवाहिनीचं काम केव्हा सुरू होणार आहे आणि कोर्टात ते काय परिस्थितीमध्ये सध्या आहे हे आम्ही विचारणा केली तर महापौरबाईंनी त्याला उत्तर त्यांना देता आलं नाही। त्यांच्याकडे त्याचं उत्तर नाही। मिलिंद दाभाडेंनी मधीच त्यांनी समांतरचा विषय काढला। कोकाटे मामांचा विषय झाल्यावर समांतरचा विषय त्यांनी काढायला पाहिजे होता की जेणेकरून सगळ्यांना ते ऐकायलाही मिळते आणि ते आपसामध्ये कोण कोणाकडे बोलते ते काही कळतही नाहीये। झी 24 तास एक पाऊल पुढे।